या शाळेचे मास्टर ब्लास्टर असे एच.एम. श्री अष्टपैलू व्यक्तिमत्व, सतत दुसऱ्याला हसवणारे असे तिडके सर, त्याचबरोबर प्रेमळ स्वभावाचे, प्रामाणिक मनाचे असे श्री खटाणे सर, या दोघांचा या ठिकाणी छोट्या खाणी आपण आपल्या शाळेमध्ये निरोपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. बदली होऊन 1 महिना झालं, 1-1.5 महिना झालं ना बदली होऊन, आणि 1.5 महिन्याच्या नंतर त्यांना आज आपल्या शाळेतून कार्यमुक्त करणार आहोत. आणि उद्या ते नवीन शाळेत जाणार आहेत. त्यांना ज्या शाळेवर त्यांची बदली झालेली आहे त्या शाळेवर ते जाणार आहेत. आता मी या शाळेवर 2024 मध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये आलो, आणि ज्यावेळेस मला ही शाळा भेटली त्यावेळेस मला आमचे मित्र श्री पालकर सर यांनी सांगितले की त्या ठिकाणी जी.के. सर हे मुख्याध्यापक आहेत. मग लगेच त्यांनी मला जी.के. सरांचा नंबर दिला आणि जी.के. सरला मी कॉन्टॅक्ट केला. जी.के. सरला ज्यावेळेस मी सुरुवातीला बोलायला सुरुवात केली त्यावेळेसच मला कळालं की अरे हा आपला माणूस आहे, दुसऱ्याच्या मनाचा विचार करणारा, दुसऱ्याच्या मनाची कदर करणारा माणूस. कारण बोलण्यावरून आपण लगेच माणसाला ओळखू शकतो. कारण मी पण या शिक्षण क्षेत्रामध्ये 20 वर्ष झाले नोकरी करत आहे. मला पण माणसाची पारख आहे, कोण माणूस कसा आहे, कोण माणूस कसा वागतो आपल्याशी. पण ज्यावेळेस मी सर्वप्रथम जी.के. सरला बोललो त्यावेळेसच मला जी.के. सरांचा स्वभाव कळाला. अरे वा, हा माणूस म्हणजे दुसऱ्याच्या मनाचा विचार करणारा, दुसऱ्यासाठी झटणारा, दुसऱ्यासाठी सतत धडपड करणारा आणि सतत दुसऱ्यांना हसवणारा. कधीही असं वाटलं नाही की मला या शाळेमध्ये आल्याच्या नंतर की ही शाळा नवीन आहे, हे माणसं नवीन आहेत. कारण या 1-1.5 वर्षाच्या काळामध्येच या माणसाची आपुलकी इतकी मला वाटली की मी रात्री सुद्धा सरांना 6-7 वाजता 8 वाजता फोन करायचो आणि 1-1 तास आमची चर्चा मोबाईलवरून व्हायची. कशाच्या संदर्भात? फक्त आणि फक्त शाळेच्या संदर्भात. शाळेची प्रगती, शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती, शाळेचा कारभार, एकच ध्यास असणारा माणूस म्हणजे जी.के. सर. शाळेविषयी अतिशय, शाळेविषयी तळमळ असणारा, शाळेतील विद्यार्थ्यांविषयी तळमळ असणारा आणि सदैव एनर्जीफुल असणारा माणूस. कंटिन्यू अशी एनर्जी त्यांच्यामध्ये ठासून भरलेली आहे. मी स्वतःहून तरी कंटाळा करतो, आम्हाला तर थकवा येतो, पण कधीही न थकणारा माणूस म्हणजे जी.के. सर. आपण सगळेजण लाडाने त्यांना जी.के. सर म्हणतो. त्यांचा सहवास आजपर्यंत म्हणजे 1.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांचा सहवास मला लाभला आणि त्याच्यामध्ये मला त्यांच्याकडून बरंच काही शिकायला भेटलं. कारण प्रशासन कसं चालवायचं, प्रशासन चालवताना जो त्यांनी हातखंडा वापरलेला आहे, सर्वांच्या पाठीवर थाप देऊन, सर्वांना विचारात घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊन ते काम करायचे आणि सर्वांकडून काम करून घ्यायचे असे जी.के. सर. जी.के. सरला त्यांचं पुढील आयुष्य, कारण ते जिथे जातील तिथं ते सोनं करणारे माणसं आहेत. आता जाणार कुठं? तेलगावला, आणि ते आपल्याच परिसरात राहणार आहेत. त्यांची भेट आपल्याला सदैव होणार आहे. कधीही अडचण आली तरी आम्ही त्यांनाच कॉल करणार आहोत. त्यानंतर श्री खटाणे सर, कारण जी जोडी आहे ना, दोघांची जोडी
म्हणजे एकाच नाण्याचे दोन बाजू. नाणं एकच आहे, जिके सर आणि खटाणे सर नाणं एकच आहेत, फक्त बाजू वेगवेगळे आहेत. आणि त्यांची वागणूक, त्यांचा स्वभाव हा दोघांचा सारखा आहे. मी कधी कधी म्हणायचं जिके सरला की तुम्ही गेले की लगेच जिके सर गेले की लगेच खटाणे सर तयार असायचे. जिके सर नुसतं म्हणायचं खटाणे सरला निघायचं तेलगावला, हा चला चला निघू. म्हणजे अशी त्यांची जोडी. म्हणजे त्यांच्याविषयी असं आमच्या मनात बिलकुल असा मत्सर, राग, द्वेष अजिबात नाही. कारण एकदम प्रेमळ स्वभावाचा माणूस, सतत हसणारा असे आपले खटाणे सर. विद्यार्थ्याविषयी तळमळ असणारे. कारण मला माहित नाही त्यांचं सायन्स होतं का आर्ट होतं, आर्टच ना. आर्ट असताना सुद्धा एक दर्जेदार इंग्रजी टीचर कसा असतो तसा दर्जेदार इंग्रजी टीचर म्हणजे आपले खटाणे सर. त्यांनी जेवढं होईल पोटतिडकीनं शिकवायचे ते. म्हणजे तुमच्याविषयी तळमळ असायचे. आमची चर्चा व्हायची की सर ह्या मुलांना म्हणजे अभ्यासाची सवय नाही, सर ह्या मुलाने अभ्यास केला पाहिजे, सर ह्या मुलाची खूप म्हणजे परिस्थिती नाजूक आहे, त्यांनी भरपूर अभ्यास केला पाहिजे, शिक्षणात पुढे जायला पाहिजे, अशी आमची चर्चा व्हायची खटाणे सरची आमची. कारण ही चर्चा का होत असते, कारण ज्या माणसाला विद्यार्थ्याविषयी तळमळ असते, जो माणूस प्रामाणिकपणे काम करतो तोच माणूस ही चर्चा करत असतो. आणि ज्या माणसाला विद्यार्थ्याविषयी तळमळ नसते, जो माणूस प्रामाणिकपणे काम करत नसतो, त्याला काही विद्यार्थ्याचं देणं घेणं नसते. पण आपल्या शाळेवरचे सर्व शिक्षक हे विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत, विद्यार्थ्याविषयी झटणारे शिक्षक आहेत. असे त्यापैकीच खटाणे सर. कारण हे दोन माणसं माझ्या आयुष्यात म्हणजे कायम स्मरणात राहणारे आहेत. आयुष्यात हे जरी कुठेही गेले तरी आपल्याला एक मुख्याध्यापक होते जिके सर. मला वाटणार की माझे एक मुख्याध्यापक होते जिके सर आणि माझे एक सहकारी होते खटाणे सर. या दोघांना मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. या 1.5 वर्षाच्या काळामध्ये यदा कदाचित माझ्याकडून एखादा समजा काही चूक झाली असेल किंवा त्यांच्या मनाला एखादा माझ्याकडून शब्द लागलेला असेल तर एक छोटा भाऊ म्हणून, कारण आम्ही छोटेच आहोत शाळेमध्ये, मी झालं, सोनटक्के सर झालं. सोनटक्के सर माझ्यापेक्षा खूप ज्युनियर आहेत. खटाणे सर थोडेसे सिनियर आहेत, जास्त काही नाहीत. जिके सर सिनियर आहेत, मुंडे सर सिनियर आहेत, मी सगळ्यात लहान आहे. एक छोटा भाऊ म्हणून त्यांनी मला माफ करावं आणि ती चूक माझी जी असेल ते सगळं काही विसरून जावं. आणि जिके सरला आणि खटाणे सरला त्यांचं पुढील आयुष्य जे भरघोस असं लाभो, त्यामध्ये सुख, समृद्धी, यश, आरोग्यदायक असं शरीर धष्टपुष्ट व्हावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी, पुढील शैक्षणिक कार्यासाठी मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द मनोगत संपवतो.